महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये एक नाव असं आहे की जे नाव ऐकताच जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्या कपाळावर घाम फुटतो आणि जे नियम मोडणारे लोक आहेत त्यांची तर झोप सुद्धा उडते. आणि प्रामाणिक लोकांच्या मनामध्ये या व्यक्तीचं नाव ऐकल्यानंतर, या अधिकाऱ्याचं नाव ऐकल्यानंतर एक आशेचा किरण निर्माण होतो की आता हा व्यक्ती आलाय किंवा आता हा अधिकारी आलाय तर आता चांगलंच काम होणार. आणि ते नाव म्हणजे तुकाराम मुंढे साहेब. 21 वर्षाच्या त्यांच्या नोकरीमध्ये 25 वेळा त्यांच्या बदल्या, आणि प्रत्येक बदलीमध्ये एकच गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे नियमांबद्दल त्यांचा प्रामाणिकपणा, कर्तव्याशी असलेला त्यांचा प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचाराशी असलेली त्यांची झुंज. मे 2026 मध्ये तुकाराम मुंढे साहेबांची पुन्हा एकदा बदली झाली आणि यावेळेस त्यांच्याकडं एका संवेदनशील खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. आणि हे खातं होतं अन्न व औषध प्रशासन विभाग. आणि आता या खात्याची जबाबदारी तुकाराम मुंढे साहेबांकडे आलेली होती आणि जशी अपेक्षा होती तशीच कामगिरी सुद्धा झाली. तुकाराम मुंढे साहेबांच्या बदलीनंतर अनेकांना वाटलं की नवीन खातं आहे, सिस्टम समजून घ्यायला थोडा वेळ लागेल, कडक कारवाई करण्यासाठी अजून वेळ लागेल. परंतु या बाबतीत सर्वजण चुकीचे ठरले. तुकाराम मुंढे साहेबांनी जशीच जबाबदारी हातात घेतली तशीच कारवाई करायला सुरुवात केली आहे. आणि यावेळेस हे सर्वजण हे विसरले होते की तुकाराम मुंढे हे एक वादळ आहे आणि वादळाला दिशा समजून घेण्याची गरज पडत नाही. मुंढे साहेबांनी जसाच आपला पदभार स्वीकारला तसाच भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि संशयास्पद औषधाचा साठा करणाऱ्यांवर मोठी कडक कारवाई केली. राज्यभरामध्ये कारवाया करायला सुरुवात झाली. अनेक धाडी टाकल्या गेल्या आणि अनेक जणांना जेलमध्ये पाठवण्यात आलं. अशा प्रकारची धडक कारवाई करायला मुंढे साहेबांनी डायरेक्ट सुरुवात केली. आपल्या राज्यातल्या ज्या गोडाऊन्समध्ये वर्षानुवर्ष कोणी भटकलं सुद्धा नव्हतं, त्या गोडाऊन्समध्ये अचानक सरकारी विभागाची पथकं दाखल झाली. या गोडाऊनच्या आजूबाजूला सरकारी पथकाचे सायरन फिरायला लागले आणि ज्या लोकांना असं वाटत होतं की आपल्यापर्यंत कधीच कोणी पोहोचू शकत नाही, अशा लोकांच्या दारावर एफडीए विभागाचं डायरेक्ट पथक उभं राहिलं. यानंतर फोन वाजायला सुरुवात झाली. अनेक डॉक्युमेंट लपवायला सुरुवात झाली, कारण त्यांच्या दारावर एफडीए विभागाचं पथक उभं होतं. आणि आता तुकाराम मुंढे साहेबांच्या येण्यानंतर हा मेसेज एकदम क्लिअर कट होऊन गेलेला होता की आता जर का लोकांच्या आयुष्याशी तुम्ही खेळाल तर तुम्हाला परिणाम हे भोगून द्यावे लागतील. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा या गोष्टी बातम्यात यायला लागल्या की पुन्हा एकदा तुकाराम मुंढे साहेब हे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कडक कारवाई केल्या जात आहे आणि वेगवेगळ्या गोडाऊन्सवर औषधांच्या साठ्यांवर कडक कारवाई केल्या जात आहे. आता प्रश्न असा आहे की या कडक कारवाया अशाच चालू राहणार आहेत का? ही मोहीम अशीच चालू राहणार आहे का? आणि ही मोहीम जर अशीच चालू राहिली तर अजून काही मोठ्या नावांचा खुलासा होणार आहे का? आणि नेहमीप्रमाणे जर का एखाद्या मोठ्या नावांचा खुलासा यामध्ये होणार असेल तर पुन्हा एकदा तुकाराम मुंढे साहेब यांची बदली होणार का? आता या गोष्टी पाहायच्या ठरतील. कारण इतिहास सांगतो की जेव्हाही तुकाराम मुंढे साहेब यांच्याकडे एखाद्या विभागाचा पदभार दिला जातो त्यावेळेस फक्त तो विभागच नाही, त्या विभागातले पूर्ण अधिकारीच नाही तर संपूर्ण सिस्टम हारायला लागते आणि त्यांचे हितसंबंध धोक्यात येतात. त्यामुळं सर्वजण मिळून पुन्हा एकदा तुकाराम मुंढे साहेब यांची बदली करतात. तुम्हाला काय वाटतं? या कडक कारवाया अशाच चालू राहतील की जसं मी म्हटलं की या कडक कारवायांमुळं काही मोठे नावं बाहेर येतील आणि त्यांच्या हितसंबंधाला जर का तडे जात असतील तर पुन्हा एकदा तुकाराम मुंढे साहेब यांची बदली होईल का? याबद्दल तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महाराष्ट्राला अशा तडफदार आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची नितांत गरज आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा. याशिवाय या व्हिडिओला शेअरसुद्धा करा. आणि हो, तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.